नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्म मध्ये. आज आपलं आहे लेक्चर 3. आपण काल बघितलं आपलं उच्चारण स्थान, आणि त्याच्या आधी पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं आपण माहेश्वर सूत्र आणि वर्ण परिचय. आज आपलं शेवटचं लेक्चर आहे ते आहे प्रयत्न. जे सेकंड लेक्चर होतं त्यामध्ये आपले क्वेश्चन्स राहिले सॉल्व्ह करायचे, तर ते क्वेश्चन्स आणि आजच्या प्रयत्नाचे क्वेश्चन्स आज आपण लास्टला सॉल्व्ह करणार आहोत. तर आज आपण चालू करतोय प्रयत्न. बघा, जो पहिला टॉपिक आहे संस्कृत वर्णनाम परिचय, याच्यावर 5 MCQ विचारले जातात. त्यातले 3 टॉपिक आपले झालेले आहेत. पहिला माहेश्वर सूत्र, दुसरा वर्ण परिचय, तिसरा काल आपण शिकलो उच्चारण स्थान, आणि आज चौथा आहे प्रयत्न. हे 4 जे पॉईंट आहेत त्याच्यावर 5 MCQ दरवर्षी विचारले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रयत्न म्हणजे काय प्रथमतः समजावून घेऊया. प्रयत्न म्हणजे काय त्याची जर डिफाईन सांगायची झाली, आता बघा, मी वर्ण उच्चारतोय. वर्ण उच्चारत असताना माझ्या ज्या अवयवांची हालचाल होते, म्हणजे वर्ण उच्चारताना माझ्या चेष्टा म्हणजे हालचाल. जर आपल्या शाब्दिक लँग्वेज किंवा पुस्तकांच्या भाषेत सांगायचं झालं तर वर्णांचे उच्चारण करण्यासाठी होणारी चेष्टा म्हणजे प्रयत्न. चेष्टा म्हणजेच हालचाल. आता मी बोलतोय, माझ्या मुखामध्ये पण हालचाल होते आणि बाहेर पण त्या त्या वर्णानुसार माझ्या चेहऱ्यावर किंवा माझ्या व्यंगत्वावर माझे एक्सप्रेशन दिसत आहे त्या त्या वर्णाचे, आणि त्याला प्रयत्न असे म्हणतात. म्हणजे जो वर्ण उच्चारताना आपल्या हालचाली होत असतात त्याला म्हणायचं प्रयत्न. मग त्या हालचाली अभ्यंतर पण असू शकतात किंवा बाह्य पण असू शकतात. आता इकडे बघा, प्रयत्न 2 प्रकारचे आहेत. एक आहे बाह्य प्रयत्न आणि एक आहे अभ्यंतर प्रयत्न. आता बाह्य प्रयत्न म्हणजे काय आणि अभ्यंतर प्रयत्न म्हणजे बाह्य प्रयत्न म्हणजे काय आणि अभ्यंतर प्रयत्न म्हणजे काय. बाह्य प्रयत्न जर सांगायचं झालं तर मी जे वर्ण उच्चारतोय, वर्ण उच्चारल्यानंतर माझे ज्या बाह्य हालचाली होत आहेत, मग त्याला म्हणायचं बाह्य प्रयत्न. आणि अभ्यंतर प्रयत्न म्हणजे काय, जे मी मुखाच्या मधून माझे वर्ण उच्चारतोय, म्हणजे जे माझ्या तोंडातून वर्ण येत आहेत त्यामध्ये मुखामध्ये काय हालचाल होत आहे, काय चेष्टा होत आहे, त्याला म्हणायचं अभ्यंतर प्रयत्न. मग आता प्रयत्नाचे 2 प्रकारचे आहेत, बाह्य आणि अभ्यंतर. यांची संख्या आहे. बाह्य प्रयत्न आहेत बाह्य प्रयत्न आहेत 11 आणि अभ्यंतर प्रयत्न आहेत 5. काय सांगितलं मी तुम्हाला? प्रयत्न म्हणजे काय? प्रयत्न म्हणजे काय, वर्ण उच्चारत होत असताना होणारी चेष्टा म्हणजेच हालचाल. त्यामध्ये बाह्य प्रयत्न बघितलं आपण, अभ्यंतर प्रयत्न बघितलं. बाह्य प्रयत्न हे आहेत 11 प्रकारचे आणि अभ्यंतर प्रयत्न जे आहेत ते 5 प्रकारचे. आता बाह्य प्रयत्न म्हणजे काय आणि अभ्यंतर प्रयत्न म्हणजे काय? अभ्यंतर प्रयत्न म्हणजे वर्णाचे उच्चारण करण्यापूर्वी होणारी मुखातील हालचाल, आणि बाह्य प्रयत्न म्हणजे वर्णाचे उच्चारण केल्यानंतर बाह्य स्वरूपात होणारी आपली हालचाल, त्याला म्हणायचं बाह्य प्रयत्न आणि अभ्यंतर प्रयत्न. सुरुवातीला आपण अभ्यंतर प्रयत्न बघून घेऊया, जे की 5 प्रकारचे आहेत अभ्यंतर प्रयत्न. प्रथमतः हे 5 प्रयत्न तुम्हाला बोर्डवर लिहून देतोय. बघा, पहिला आहे स्पृष्ट, यांचे डिफाईन आणि यांच्या थ्रू बाहेर पडणारे वर्ण हे आपण आधी समजावून घेऊया नंतर. आता बघा, स्पृष्ट, ईशत, स्पृष्ट, विवृत, ईशत विवृत, आणि 5वा आहे संवृत. आता मित्रांनो, हे जे आपण अभ्यंतर प्रयत्न 5 बघितले, ते 5 प्रयत्न जे आहेत ते म्हणजे जे आता स्पृष्ट दिलंय, ईशत स्पृष्ट दिलंय, ते कशावरनं पडले त्याचे प्रकार. ते म्हणजे जे पण आपले वर्ण आहेत बाह्य स्वरूपात, म्हणजे अभ्यंतर स्वरूपात जे वर्ण आहेत आपले बाहेर पडणारे, जे वर्ण उच्चारण्यापूर्वी जी मुखामध्ये होणारी हालचाल आहे आपल्या, त्यामध्ये डिफरंट डिफरंट जे वर्ण आहेत. मग कुणाचा क ते म वर्ग आहे, कुणाचा अंतस्थ वर्ण आहेत, कुणाचे उष्म वर्ण आहेत, की त्या त्या प्रकारानुसार त्यांचं डिव्हिजन आपण इथे याप्रमाणे केलेलं आहे. आणि त्यामुळेच अभ्यंतर प्रयत्नाचे असे 5 प्रकार दिलेले आहेत. आता हे जे 5 प्रकार आहेत, या 5 प्रकाराद्वारे कोणकोणते वर्ण आपल्या मुखाद्वारे बाहेर पडतात आणि त्यांची संख्या काय, त्यांची डिफाईन काय, कोणत्या बेसिसवर त्यांना अभ्यंतर प्रयत्नामध्ये आपण डिव्हिजिबल केलंय, हे आपण समजून घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, जे आपण आज 5 अभ्यंतर प्रयत्न बघतोय त्यातले सुरुवातीला स्पृष्ट आणि स्पृष्ट हे अभ्यंतर प्रयत्न समजून घेऊया. आधी अभ्यंतर प्रयत्न म्हणजे समजलं तुम्हाला? अभ्यंतर प्रयत्न म्हणजे काय, वर्ण उच्चारण्यापूर्वी मुखातील होणारी हालचाल किंवा चेष्टा. आता पुस्तकातील भाषेत लिहायचं झालं तर चेष्टा हालचाल म्हणायचं. म्हणजे मी जेव्हा मुखामध्ये माझ्या वर्ण उच्चारतोय, ते वर्ण उच्चारण्याच्या अगोदर मी माझ्या
मुखातील अवयवांची तयारी कशी करतोय ते वर्ण उच्चारण्यासाठी, त्याला म्हणायचं अभ्यंतर प्रयत्न. प्रयत्न म्हणजे काय? हालचाल किंवा चेष्टा. स्पृष्ट. स्पृष्ट म्हणजे काय? तो कोणत्या बेसिसवर त्याचं डिव्हिजन केलंय अभ्यंतर प्रयत्नामध्ये? स्पृष्ट मध्ये सांगितलंय की जे पण वर्ण असे आहेत की ते उच्चारल्यानंतर आपल्या मुखामध्ये आपल्या जिभेची हालचाल खूप प्रमाणात जास्त होते आणि सर्व अवयवांना त्याचा स्पर्श होतो. म्हणजे सर्वात जास्त त्यांचा स्पर्श आपल्या मुखातील अवयवांना ज्याच्यामुळे होतो त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात. म्हणजे त्याला स्पृष्ट अभ्यंतर प्रयत्न म्हणतात. यालाच स्पर्शिक व्यंजन पण म्हटलंय बघा. स्पर्शिक व्यंजन किंवा वर्ण. स्पर्शिक व्यंजन का म्हटलंय? कारण जे स्पृष्ट आहे, स्पृष्ट अभ्यंतर प्रयत्न जो आहे त्याच्यामध्ये जे वर्ण आहेत ते वर्ण असे आहेत की ते उच्चारण्यापूर्वी आपल्या मुखामध्ये भयंकर प्रमाणात हालचाल होते, मुखातील अवयवांना भयंकर प्रमाणात स्पर्श होते, म्हणून त्याला स्पर्शिक व्यंजने म्हटलंय. आता याच्यामध्ये सांगितलंय क ते म वर्ग. आता मी तुम्हाला सांगितले 5 वर्ग, ते आठवा स्पर्श व्यंजन मध्ये. कुठे शिकलोय आपण ते स्पर्श व्यंजन? व्यंजनाचे 33 मी सांगितले होते व्यंजन 33 आहेत, त्यामध्ये स्पर्श, अंतस्थ, उष्म वर्ण हे सांगितले होते. क ते म 5 वर्ग सांगितले मी तुम्हाला. क, च, ट, त, प वर्ग. सॉरी, क ते प वर्गापर्यंत. आता बघा ह्याच्या खाली तुम्हाला एक्सप्लेन करायचं, ते तर सोपं आहे. क, ख, ग, घ, न. क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. हे झाले तुमचे स्पर्श व्यंजन, जे की आहेत क ते प वर्गापर्यंत. तुम्हाला मी काय म्हटलंय, स्पर्श व्यंजन मध्ये फक्त पहिले 5 वर्ग पाठ करायचे. क, च, ट, त, प हे 5 वर्ण 5 वर्ग पाठ केल्यानंतर तुम्ही आपोआप मनाने लिहू शकता. हे मुळाक्षर आपण लहानपणी आपल्या बालभारती पुस्तकामध्ये वगैरे शिकलोय कुठेतरी. त्यानंतर बघा स्पृष्ट समजलं, हे महत्वाचं ठेवायचं. स्पृष्ट अभ्यंतर प्रयत्नालाच स्पर्श व्यंजन म्हणतात, कारण सगळ्यात जास्त जे वर्ण आहेत ते स्पर्श या प्रयत्नामध्ये करतात, स्पृष्ट अभ्यंतर प्रयत्न. त्यानंतर बघा ईशस्पृष्ट. ईशस्पृष्ट मध्ये काय सांगितलंय? आता इथं सांगितलंय पाठ कसं करायचं बघा. 5 जे प्रकार आहेत, स्पृष्ट, ईशस्पृष्ट. तिसरा कुठला? विवृत, ईषद विवृत. आणि 5वा थोडा वेगळा, संवृत. आता स्पृष्ट झालं, याच्यामध्ये सांगितलं सर्वात जास्त स्पर्श होतो मुखामध्ये. आता ह्याच्या उलट सर्वात कमी स्पर्श होतो वर्णांचा. म्हणजे स्पर्श कसा होतो? कमी. उच्चारण करताना स्पर्श कसा? कमी. यामध्ये कुठले वर्ण येतात? यामध्ये सांगितले अंतस्थ वर्ण येतात सर्व. अंतस्थ वर्ण या ईशद पृष्ठ अभ्यंतर प्रयत्नामध्ये येतात. अंतस्थ वर्ण कुठले आहेत रे? य, व, र, ल. म्हणजेच यन प्रत्याहारातले सर्व वर्ण. यन प्रत्याहारातले सर्व वर्ण. यन प्रत्याहार आठवा बरं कसा काढला आपण? प्रत्याहार म्हणजे काय काय शिकलो आपण? आठवा ते सूत्र कुठलं होतं बरं? यन प्रत्याहार. तुम्ही हे काढा, 2 सूत्र आहेत बघा. हय वरट ल न. हे 2 सूत्र आहे, याच्यातून प्रत्याहार बनवला. इथलं य घेतलंय, शेवटचं इथसंज्ञक यन न घेतलाय, आणि त्यांच्यामध्ये बघा अक्षर कुठली येतात? य येतंय, व येतंय, र येतंय, ल येतंय. हे आले बघा, हे 4 तुमचे अंतस्थ वर्ण. यालाच यन प्रत्याहार म्हटले. समजलं का? काय समजलं तुम्हाला? ईशस्पृष्ठमध्ये शिकलो आपण की ज्यामध्ये आपल्या मुखातील अवयवांमध्ये उच्चारण करत असताना वर्णांचा स्पर्श हा कसा होतो? मुखातील अवयवांना कमी होतो, आणि इकडे कसा होतो? जास्त. जास्त ज्यांच्यामुळे होतो त्यांना क ते 5 वर्ग जे आहेत, क ते प. आणि इकडे काय? अंतस्थ वर्ण जे आहेत य, व, र, ल. य, व, र, ल कुठे येतात? यन प्रत्याहारात येतात. यन प्रत्याहार कुठे शिकलो आपण? या सूत्रातून काढलं बघा. हेमाश्वरीचं सूत्र आहे, हय वर टल न. याच्यातून काढलंय ह य वर टल न. य घेतला आणि न इथसंज्ञ घेतला. यांच्यामधले य, व, र, ल हे 4 वर्ण जे अंतस्थ आहेत ते कशात आले? ईशस्पृष्ट, की जे उच्चारल्यानंतर आपल्या मुखामध्ये त्यांचा स्पर्श कमी होतो. त्यानंतर आपण समजून घेऊया विवृत आणि ईषद विवृत. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, विवृत, ईषद विवृत, संवृत. तुम्हाला पाठ करायची ट्रिक मी कशी सांगितली? स्पृष्ट, ईशस्पृष्ट, विवृत, ईषद विवृत, आणि शेवटला संवृत. ईषद म्हणजे काय रे? यामध्ये ईषद म्हणजे कमी प्रमाणात किंवा थोडे. ईषद म्हणजे काय? थोडे किंवा कमी प्रमाणात. आणि जे याच्या आधी आपण बघितलं स्पृष्ट. स्पृष्ट म्हणजे काय? स्पर्श. त्याला म्हणायचं कमी स्पर्श, जास्त स्पर्श. आता इथे विवृत आणि ईषद विवृत हे 2 आहेत. विवृत म्हणजे काय?
आपण जेव्हा एखादा वर्ण उच्चारतो त्यासाठी आपल्याला तोंड मोठ्या प्रमाणात उघडावं लागतं, ओपन करावं लागतं, त्याला म्हटलंय विवृत. आणि ईषद विवृत काय, आपण वर्ण उच्चारत असताना आपले तोंड कमी उघडावं लागतं, त्याला म्हणायचं ईषद विवृत. म्हणजे आपल्याला जे तोंड आहे तोंड कमी उघडायचं, सॉरी जास्त. मग अशी कुठले जे वर्ण आहेत की जे उच्चारण्यासाठी आपले तोंड मोठ्या प्रमाणात ओपन राहतं, ते आहेत सर्व स्वर. स्वर हे तुम्ही पाठ करून टाकायचंय सगळं, की स्वर कशामध्ये येतात, कशाचे एक्झाम्पल काय आहे, अंतस्थ वर्ण कशाचे आहेत, उष्म वर्ण कशाचे आहेत. हे विवृत मध्ये येतं. विवृत बघा, स्वर स्वर कुठले आहेत रे, आपण पहिले माहेश्वरीतले 4 जे सूत्र आहेत त्याच्यामध्ये 9 स्वर सांगितले होते आपण. अ इ उ रुलू ए ओ ए औ हे जे 9 स्वर आहेत हे आपण माहेश्वरी सूत्रामध्ये सांगितलेत. हे उच्चारण्यासाठी आपल्याला तोंड जास्त प्रमाणात ओपन ठेवावं लागतं, खुल्लं ठेवावं लागतं. त्यानंतर बघा काय समजलं आपल्याला ईषद विवृत मध्ये. विवृत म्हणजे आपल्याला वर्ण उच्चारताना आपलं तोंड जास्त प्रमाणात ओपन ठेवावं लागतं, आणि ते ईषद विवृत मध्ये काय, आपलं वर्ण उच्चारत असताना तोंड कमी ओपन ठेवावं लागतं. मग जास्त तोंड कशासाठी ओपन ठेवावं लागतं, तर स्वरांचे उच्चारण करण्यासाठी. आणि कमी तोंड केव्हा ओपन ठेवावं लागतं, की जेव्हा आपल्याला यांचं उष्म वर्णांचं उच्चारण करण्यासाठी. आता उष्म वर्ण याचे एक्झाम्पल आहेत बघा. उष्म वर्ण कुठे शिकलो रे आपण हे, उष्म वर्ण, अंतस्थ वर्ण, स्पर्श वर्ण हे शिकलोय आपण व्यंजनामध्ये, जे 33 प्रकार होते. स्पर्शव्यंजन किती होते, 25. त्यानंतर अंतस्थ 4 आणि उष्म 4. आता बघा इकडे ईषद विवृत मध्ये काय सांगितलं. ईषद म्हणजे काय, थोडे किंवा कमी प्रमाणात. आणि विवृत म्हणजे काय, उघडे तोंड किंवा कमी उघडे तोंड. आता इकडे विवृत उष्म वर्ण त्यामध्ये येतात. उष्म वर्ण कुठले आहेत रे, श, श, स, ह. आता इथं जर तुम्हाला असं उष्मवर्ण जर एक्झाम मध्ये नाही विचारले तर डिरेक्टली प्रत्याहार विचारतात, की शल प्रत्याहारामध्ये कोणता प्रयत्न येतो. मग त्यामध्ये ईषद विवृत अभ्यंतर प्रयत्न हे त्याचा आन्सर असेल, शल प्रत्याहार. हे बघा इकडे कुठे शिकलो आपण, ह्याच्या आधी एक शिकलो ईषद स्पृष्ट मध्ये कुठला प्रत्याहार, यन प्रत्याहार. यन प्रत्याहारामध्ये कुठले वर्ण येतात, य वर ल. 5वं आणि 6वं सूत्र आहे माहेश्वरी सूत्राचं. आणि हे शल प्रत्याहार बघा, हे कसं तयार झाला शल प्रत्याहार. शल प्रत्याहार तयार झाला तुमचा माहेश्वरी सूत्रातलं 13वं आणि 14वं सूत्र. 13वं सूत्र कुठलं आहे, श, सॉरी श, श, स, र. आणि 14वं कुठलं आहे तुमचं, ह, ल. हे इथं संज्ञक. इकडचा काय घेतला, श घेतलाय स्टार्टिंगचा, आणि इकडचा घेतलाय ल. याच्यामध्ये बघा सर्व उष्म व्यंजन आले, श, श, स, ह. बरोबर. हे झालं तुमचा शल प्रत्याहार. कोणी जर विचारलं की ईषद विवृत मधील वर्णांमध्ये कोणता प्रत्याहार येतो, तर शल प्रत्याहार. आणि यन प्रत्याहार कशात येतो, ईषद स्पृष्ट मध्ये येतो. बरोबर. त्यानंतर बघा संवृत. संवृत म्हणजे काय, वर्ण उच्चारत असताना आपल्याला तोंड जास्त म्हणजे कमीच असतं, बंदच असतं आपलं तोंड, झाकलेलं तोंड असतं त्यावेळेस. मग त्याचं एक्झाम्पल एकच आहे, ते आहे रस्व अ. रस्व अ हे त्याचं एक्झाम्पल आहे. डायरेक्टली विचारलं जातं संवृत या अभ्यंतर प्रयत्नामध्ये असा कुठला वर्ण आहे की जो उच्चारला जातो, तो आहे रस्व अ. म्हणजेच कोणता, संवृत म्हणजे काय, की आपलं तोंड त्यावेळेस पूर्णपणे झाकलेलं असतं किंवा बंद असतं. हे बघितलं आपण आज. ईषद स्पृष्ट बघितलं, स्पृष्ट बघितलं, विवृत बघितलं, ईषद विवृत बघितलं, आणि संवृत बघितलं. आपण जे 5 प्रकार शिकलोय अभ्यंतर प्रयत्नाचे, ते 5 पाठ कसे करायचे आपण सांगितलं. स्पृष्ट, ईषद स्पृष्ट, विवृत, ईषद विवृत आणि संवृत. हे अशी त्याची एक ट्रिक आहे. आणि त्यानुसार तुम्ही हे प्रत्याहार एक लक्षात ठेवायचे. याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. हे वर्ण जरी लक्षात नाही ठेवले तरी प्रत्याहार लक्षात ठेवायचं. प्रत्ययाद्वारे तुम्हाला काढता येईल की वर्ण कोणते आहेत. त्यासाठी तुम्हाला पाठ काय पाहिजे, माहेश्वरी सूत्र. जे 14 माहेश्वरी सूत्र आहेत ते तुम्हाला एकदम तोंडपाठ पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण बघूया बाह्य प्रयत्न, जे की आपल्याला 11 दिलेले आहेत. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, बाह्य प्रयत्न. बाह्य प्रयत्न आपण किती प्रकारचे सांगितले तुम्हाला मी, 11 प्रकारचे बाह्य प्रयत्न आहेत. प्रथमतः समजून घेऊया बाह्य प्रयत्न म्हणजे काय. बाह्य प्रयत्न म्हणजे वर्ण उच्चारल्यानंतर होणारी हालचाल किंवा चेष्टा. आणि अभ्यंतर प्रयत्न म्हणजे काय, वर्ण उच्चारण्यापूर्वी होणारी हालचाल किंवा चेष्टा. आता अभ्यंतर म्हणजे आतील बाजूस, बाह्य प्रयत्न म्हणजे बाहेरील बाजूस. हे झालं बाह्य प्रयत्न. आता इथे बघा तुम्हाला बोर्डवरती ट्रिक सकट एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. प्रथम जे आपण अभ्यंतर 5 प्रयत्न बघितले ते कसे पाठ करायचे मी तुम्हाला सांगितलं. स्पृष्ट, ईषद स्पृष्ट, विवृत, ईषद विवृत आणि संवृत असे 5 सांगितले. त्यानंतर सेम बाह्य प्रयत्न 11 जे आहेत त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. विवार, संवार, श्वास, नाद, घोष, आघोष,
अल्पप्राण महाप्राण, उदात्त अनुदात्त, आणि शेवटचा आहे 11वा स्वरित. इकडे लक्ष देऊ नका तुम्ही, खाली हे ट्रिक आहे, तुम्हाला नंतर एक्सप्लेन करणार आहे मी. तुम्ही फक्त नंबरकडे लक्ष द्या. विवार संवार, श्वास नाद, घोष अघोष, अल्पप्राण महाप्राण, उदात्त अनुदात्त. आता हे सांगत असताना यांचं डिव्हिजन म्हणजे त्यांच्या वर्णातून, म्हणजे त्यांच्या ज्या प्रयत्न आहेत त्यांच्यातून बाहेर पडणारे जे वर्ण आहेत ते कशाच्या बेसिसवर त्यांचं डिव्हिजन केलंय हे बघा. आता विवार आणि संवार हे जे बाह्य प्रयत्न आहेत दोन, विवार आणि संवार, यांचं कोणत्या बेसिसवर डिव्हिजन केलंय ते केलंय कंठातून. जेव्हा आपण एखादा वर्ण उच्चारतो तेव्हा कंठ विस्तृत होतो, म्हणजे कंठ विस्तृत होतो म्हणजे एक्सपांड होतो, तो आहे विवार बाह्य प्रयत्न. आणि ज्यावेळेस कंठ संकुचित होतो असे वर्ण उच्चारताना की त्याला म्हटलंय संवार बाह्य प्रयत्न. समजलं? इथं प्रत्येकाचं खाली दिलंय बघा, 1 2, त्यांच्या खाली 2 2, जे तुमचे बाह्य प्रयत्न आहेत त्याच्या खाली आपण त्यांची ट्रिक दिलेली आहे की ते कोणत्या बेसिसवर त्यांचं डिव्हिजन केलंय. विवार संवार, विवार संवार म्हणजे असे वर्ण की जे उच्चारत असताना आपला कंठ कसा होतो, विस्तृत होतो, त्याला विवार बाह्य प्रयत्न असे म्हणतात. आणि असे वर्ण की जे उच्चारत असताना आपला कंठ संकुचित होतो त्याला संवार बाह्य प्रयत्न म्हणतात. सेम तसंच श्वास आणि नाद साठी जेव्हा आपल्या वर्ण उच्चारत असतो तेव्हा आपल्या कंठातून हवा कशी वेगाने पास होते त्याला श्वास बाह्य प्रयत्न म्हणतात. आणि नाद म्हणजे काय, आपण वर्ण उच्चारत असताना आपल्या कंठातून हवा कशी कमी वेगाने जाते. आता मी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नेक्स्ट स्लाइड मध्ये बघायचंय की विवार जे असे वर्ण आहेत की जे उच्चारल्यानंतर विस्तृत आपला कंठ होतो असे कुठले वर्ण आहेत हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहे. आता फक्त आपण जे बाह्य प्रयत्न दिलेले आहेत तुमचे त्याची आपण डिफाईन समजून घेतोय, त्याची व्याख्या समजून घेतोय. समजलं? त्यानंतर बघा श्वास आणि नाद. श्वास मध्ये काय सांगितलंय, कंठातून हवा वेगाने बाहेर पडते तेव्हा जेव्हा ते वर्ण उच्चारले जातात त्याला श्वास बाह्य प्रयत्न म्हणतात. आणि नाद बाह्य प्रयत्न म्हणजे काय, तर जेव्हा आपण असे वर्ण उच्चारतो की आपल्या कंठातून हवा कशी कमी वेगाने जाते, असे कुठले वर्ण आहेत की जे नाद बाह्य प्रयत्नामध्ये येतात ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहे. त्यानंतर बघा घोष आणि अघोष. त्यामध्ये सांगितलंय त्यांनी प्रतिध्वनी घोष मध्ये येतो आणि प्रतिध्वनी आघोष मध्ये येत नाही. प्रतिध्वनी म्हणजे काय, मी एखादा वर्ण उच्चारल्यानंतर त्याच्या साईडला स्लाइड सोबत साह्याने अजून एक वर्ण येतो त्याला म्हटलंय प्रतिध्वनी. प्रतिध्वनी म्हणजे काय, एखादा वर्ण उच्चारत असताना अजून एक वर्ण त्यामध्ये असतो पण तो दिसत नाही, तो हिडन असतो, त्याला म्हटलंय प्रतिध्वनी. घोष आणि अघोष म्हणजे घोष जो बाह्य प्रयत्न आहे त्यामध्ये प्रतिध्वनी येतो आणि अघोष म्हणजे प्रतिध्वनी येत नाही. त्यानंतर अल्पप्राण महाप्राण, त्यांचं कोणत्या बेसिसवर डिव्हिजन केलंय की वर्ण उच्चारल्यानंतर कोणत्या प्रकारे ते कोणत्या प्रयत्नात येतात ते केलंय त्यांनी प्राणवायूच्या बेसिसवर. म्हणजे अल्पप्राण म्हणजे काय, अल्पप्राण बाह्य प्रयत्न म्हणजे काय की वर्ण उच्चारल्यानंतर किंवा वर्ण उच्चारत असताना प्राणवायूचा कमी वापर होतो त्याला अल्पप्राण बाह्य प्रयत्न म्हटलंय. आणि महाप्राण बाह्य प्रयत्न म्हणजे काय, नावात दिले महा आणि अल्प, आणि प्राण म्हणजे काय प्राणवायू. महाप्राण म्हणजे काय, असे वर्ण उच्चारत असताना की आपल्याला प्राणवायूची गरज सगळ्यात जास्त लागते त्याला महाप्राण म्हटले. आता आपलं 8 झाले बाह्य प्रयत्न, त्यानंतर 9 10 11. त्या 9 10 पण सेम आहे. उदात्त अनुदात्त पाठ करण्यासाठी तुम्हाला सिंपल ट्रिक आहे, ऑपोजिट आहेत बघा. व्यवहार संवार, श्वास नाद, घोष अघोष, अल्पप्राण महाप्राण, उदात्त अनुदात्त. सोपं आहे, सिंपल आहे. सेम तसंच आपण अभ्यंतर प्रयत्नात शिकलोय. आता उदात्त आणि अनुदात्त म्हणजे काय, उदात्त म्हणजे काय, असे वर्ण उच्चारताना की जे आपले तालू आहे, टाळू वरच्या साईडला त्याच्या ऊर्ध्व भागातून ते वर्ण उच्चारले जातात. आणि अनुदात्त म्हणजे काय, तर वर्ण उच्चारत असताना आपल्या जे टाळू आहे त्याच्या खालच्या भागातून ते वर्ण उच्चारले जात असतात. वर्ण खालच्या भागातून वर्ण उच्चारणे आणि वरच्या भागातून वर्ण उच्चारणे म्हणजे काय, म्हणजे जेव्हा आपण वर्ण असे उच्चारतो की तेव्हा आपल्याला जे ऊर्ध्व भाग आहे आपल्या टाळूचा त्याचा जास्त वापर केला जातो. आणि जेव्हा वर्ण आपल्या खालच्या भागातून म्हणजेच अधोभागातून उच्चारले जातात तेव्हा अधोभागाचा जास्त वापर केला जातो. त्याच्या बेसिसवर उदात्त आणि अनुदात्त हे दोन बाह्य प्रयत्न डिफाईन केलेले आहेत. आणि स्वरित म्हणजे काय, स्वरासारखे थोडक्यात म्हणता येतील. हे आपले झाले 11 प्रयत्न, बाह्य प्रयत्न. आता यानंतर आपण समजून घेऊया की कोणत्या प्रयत्नाद्वारे कोणते वर्ण बाहेर पडतात. जे काही आपण बघितलं आता समजा फॉर एक्झाम्पल विवार संवार, त्यांचं काय कंठ जेव्हा विस्तृत होतो जे वर्ण उच्चारण्यासाठी, आता मला एखादा वर्ण उच्चारायचा आहे मग तो वर्ण उच्चारण्यासाठी माझा कंठ कसा विस्तृत होतोय, एक्सपांड होतोय, मग तो कुठला बाह्य प्रयत्न आहे, तो आहे विवार बाह्य प्रयत्न. का तर कंठ विस्तृत होतोय. मग असे कुठले वर्ण आहेत की जे उच्चारल्यानंतर माझा कंठ विस्तृत होतोय ते आपण
या सर्वांचे जे 11 बाह्य प्रयत्न आहेत ते समजून घेऊया. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आता वर्ण आहेत की त्या बाह्य प्रयत्नाच्या द्वारे मदत घेऊन ते बाहेर पडत असतात, त्यांची ट्रिक आपण बघणार आहोत. त्याआधी आपण समजून घेऊया की आपण आतापर्यंत काय शिकलो. आपण शिकलोय अभ्यंतर प्रयत्न आणि बाह्य प्रयत्न. बाह्य प्रयत्नामध्ये जे 11 प्रयत्न आहेत. प्रयत्न म्हणजे काय रे? प्रयत्न म्हणजे काय? वर्ण उच्चारण्यासाठी होणारी चेष्टा किंवा हालचाल. अभ्यंतर म्हणजे वर्ण उच्चारण्यापूर्वी आणि बाह्य म्हणजे वर्ण उच्चारल्यानंतर, बरोबर. म्हणजे बाह्य प्रयत्न आपण शिकलो 11. त्यामध्ये विवार, संवार, घोष, आघोष, श्वास, नाद हे जे सर्व आहेत, उदात्त, अनुदात्त, स्वरित, हे जे सर्व 11चे 11 बाह्य प्रयत्न आहेत. हे जे प्रयत्न व्हायलेत बाह्य प्रयत्न म्हणजे वर्ण उच्चारण केल्यानंतर जे होणारी हालचाल आहे. मग त्यामध्ये असे कुठले वर्ण आहेत की ती पर्टिक्युलरली प्रयत्न डिनोकेट करत आहेत, इंडिकेट करत आहेत. आता मला सांगा, आपण सुरुवातीला विवार आणि संवार बघितलं होतं बघा. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की वर्ण उच्चारण्यासाठी कंठ विस्तृत होत असेल तर विवार आणि कंठ आकुंचित होत असेल तर संवार. तसंच आता बघायचं, कंठ विस्तृत झाल्यानंतर कोणते वर्ण असे आहेत की ते कंठ विस्तृत करतात आणि ते विवार बाह्य प्रयत्न यामध्ये डिवाइज होतात. आता बघा इकडे ट्रिक आहे. तुम्हाला जर विवार, श्वास, आघोष एक्झाम मध्ये बघा, तुम्हाला जर विवार, श्वास, आघोष हे 3 बाह्य प्रयत्न विचारले की त्यामध्ये कोणते असे वर्ण येतात की ज्या उच्चारण करत असताना त्यांचा वापर होतो, किंवा असं पण विचारू शकतात की हा वर्ण कोणत्या बाह्य प्रयत्नातला आहे, हे पण असं पण विचारू शकतात. हे बघा, हे 3 आले, विवार, श्वास, आघोष, हे तिन्हीतला कुठलाही दिसला की त्यामध्ये जे वर्ण येतात ते खरं प्रत्याहारातले वर्ण येतात. आता त्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय पाठ पाहिजे? माहेश्वरी सूत्र. आता प्रत्याहारच काढता येत नाही तर मग कसं वर्ण काढणे? आपल्याला खरं प्रत्याहार मधले वर्ण काढण्यासाठी आपल्याला माहेश्वरी सूत्र लिहायला पाहिजेत. बघा, मी इकडे तुम्हाला समजवण्यासाठी इकडेच्या साईडला ते माहेश्वरी सूत्र लिहिलेले आहे, 11वं, 12वं आणि 13वं. त्यामध्ये बघा, खरं प्रत्याहार बघा, ख र. ख मी म्हटलंय तुम्हाला, ख स्टार्टिंगचं लेटर घ्यायचंय आणि र इथं संगीत घ्यायचंय. यामध्ये जे लेटर्स असतील ते वर्ण आहेत पर्टिक्युलरली येणारे. हा शॉर्ट फॉर्म आहे त्या सूत्रांचा की ज्याच्यामध्ये वर्ण लपलेले आहेत. मग इकडे बघा, आता त्या खरं प्रत्यारामध्ये वर्ण बघा किती येतात. ख र प्रत्यारामध्ये फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प, श, स, स. मी तुम्हाला म्हटलंय हे वर्ण घेत असताना इथं संज्ञक घ्यायचा नाही, इथं संज्ञक घ्यायचा नाही. आता खरं प्रत्यारामध्ये वर्ण कुठले कुठले आले बघा. पहिल्यापासून ख आला, त्यानंतर फ आला, छ आला, ट आला, थ आला, श, त, व, क, श, स. आता नंबर बघा यांचा, 1 2 3 4 5 6 7 8 9 14. किती आले रे? खरं प्रत्यारामध्ये किती आहेत? 14 वर्ण आहेत. आणि कधी कधी क्वेश्चन असा पण विचारला जातो की एखादा प्रत्यार देतात, खरं असेल, येणं असेल किंवा शल असेल किंवा हल, या प्रत्यारामध्ये वर्ण किती येतात हे पण संख्या विचारली जाते. त्यासाठी तुम्हाला माहेश्वरी सूत्र लन पाहिजे, त्यावरूनच तुम्ही वर्ण काढू शकता. आता खऱ्या प्रत्यारामध्ये किती आले? 14 वर्ण. 14 वर्ण असे आहेत की जे विवार, श्वास, आघोष या बाह्य प्रयत्नामध्ये ते उच्चारले जातात. हे लर्न करायचे. ही आहे ट्रिक आपली. 3 झाले. त्यानंतर दुसरे 3 आहेत संवार, नाद, घोष. यामध्ये पण सेम हश प्रत्यारातले वर्ण. हश प्रत्यारातले वर्ण बघा, आता इथं तुम्हाला किती 6 सूत्र दिलेले आहेत. हश प्रत्यार कसा बनलाय बघा, ह स्टार्टिंगचा लेटर, त्यानंतर श शेवटचा इथं संज्ञक, त्यामधले सर्व लेटर लिहायचे तुम्ही इकडं. आता बघा किती लेटर राहिलेत. य, व, र, ल, य, म, ग, न, न, झ, ब, त्यानंतर घड, ध, त्यानंतर जब, घड, द. हे शेवटचे संख्यक आपल्याला प्रत्यारामध्ये काउंट करायचे नाहीयेत. मग बघा किती लेटर्स येतील टोटल. जर काउंट केले तर 20 लेटर येतील. बघा तुम्ही एकदा काउंट करून बघा. या हल हश प्रत्यारामध्ये असे कुठले किती वर्ण आहेत की जे हश प्रत्यारामध्ये येतात? तर ते आहेत 20 वर्ण. आणि जे असे 20 वर्ण आहेत की जे हश प्रत्यारात येतात आणि ते संवार, नाद आणि घोष या बाह्य प्रयत्नामध्ये ते उच्चारले जातात. त्यानंतर बघा आपलं कुठलं राहिले? 3 3 6 झाले. अजून उदात्त, अनुदात्त आणि स्वरित हे राहिले. नेक्स्ट बघा शेवटचे 2 मित्रांनो, अल्पप्राण, महाप्राण. आपण आतापर्यंत 6 शिकलो, विवार, संवार, घोष, आघोष, श्वास, नाद. त्यानंतर अल्पप्राण, महाप्राण. आणि जो स्वरित आहे त्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारला जात नाही. विचारला जात नाही म्हणण्यापेक्षा येतच नाही क्वेश्चन त्यावरती. अल्पप्राण, महाप्राण हे इम्पॉर्टंट आहे. अल्पप्राण आणि महाप्राण म्हणजेच काय, मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यामध्ये आपल्याला वर्ण उच्चारत असताना आपल्याला प्राणवायूची मदत ही कमी लागते.
त्याला अल्पप्राण बाह्य प्रयत्न म्हटले. आणि महाप्राण म्हणजे काय, असे वर्ण उच्चारत असताना की आपल्याला प्राणवायू कसा लागतोय, जास्त लागतोय. इथे बघा शब्दात दिलंय महाप्राण, म्हणजे जास्त प्रमाणात प्राणवायू ज्या ठिकाणी लागतोय वर्ण उच्चारण्यासाठी त्याला महाप्राण बाह्य प्रयत्न म्हटलंय. अल्पप्राण मध्ये बघा असं आता कुठले वर्ण येतात की जे ज्यांच्यासाठी उच्चारणासाठी त्यांना कमी प्रमाणात प्राणवायू लागतं, तर ते येतात आपल्या जे 5 वर्ग मी तुम्हाला सांगितले होते स्पर्श व्यंजनामध्ये, क, च, त, त, प, यांच्यातलं पहिलं, तिसरं आणि 5वं लेटर वर्ण जे आहेत ते अल्पप्राण मध्ये येतात. आता तिसरं आता आधी आपल्याला वर्ग काढणं गरजेचं आहे. क, ख, ग, घ, सॉरी न, त्यानंतर च, छ, ज, झ, न, त, थ, द, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. आता बघा याच्यामध्ये सांगितलं अल्पप्राणमध्ये की जे 5 वर्ग स्पर्श व्यंजनातले आहेत त्यातलं पहिलं, तिसरं आणि 5वं वर्ण, म्हणजे बघा आता पहिला कुठला वर्ण आहे, ह्या लाईन मधला बघा, पहिला, तिसरा आणि कितवा, 5वा, म्हणजे क येईल, ट येईल आणि प येईल. त्यानंतर ख येईल, ट येईल, फ येईल, ग, ड, ब, घ, झ, सॉरी ग, ड, भ, आणि शेवटचे न, न, म. हे जे किती वर्ण येतील बघा, मग प्रत्येकातले 3-3 म्हटले तर 15 येतील टोटल. 15 आले. कळलं का तुम्हाला कसं, म्हणजे जे 5 वर्ग आहे स्पर्श व्यंजनातले त्यातले जे लाईनीनं जे 5 आहेत प्रत्येकामधले पहिला, तिसरा आणि 5वा वर्ण आहे. यातला पहिला 5 वर्ग जे आहे त्यातल्या प्रत्येक वर्गातलं पहिलं, तिसरं आणि 5वं वर्ण समजलं. असे किती येतील 5 मधले, 5 ज्या वर्ग आहेत त्यातले 3 15, 15 आले. आणि त्यामध्ये अजून प्लस अंतस्थ वर्ण येतात. अंतस्थ वर्ण कुठले आहेत, य, व, र, ल. किती झाले मग टोटल, 15 आणि 4 19. अल्पप्राणमध्ये असे किती वर्ण आहेत की जे उच्चारण करण्यासाठी आपल्याला प्राणवायू कसा लागतो, अल्प प्रमाणात. तर असे 19 वर्ण आहेत. आता तुम्हाला हे लक्षात असणं गरजेचं आहे. आता इथं य व र च्या ठिकाणी अजून काय काय लिहू शकतो रे आपण, य व र च्या ठिकाणी आपण लिहू शकतो यन प्रत्यार पण लिहू शकतो. यन प्रत्यारातले सर्व वर्ण आहेत ते. यन आठवलं का, य व र ट ल न, हे जे सूत्र आहे त्यातलं हे य व र ल हे 4 वर्ण आहेत. बघा 5 जे वर्ग आहेत स्पर्श व्यंजन मधले त्यातला पहिला, तिसरा, 5वा वर्ण आणि य व र ल, म्हणजे हे कुठले वर्ण आहेत, अंतस्थ वर्ण आहेत. अंतस्थ वर्ण हे झालं अल्पप्राण. म्हणजे अल्पप्राण म्हणजे काय, आपल्याला वर्ण उच्चारणासाठी कमी प्रमाणात ऑक्सिजन किंवा प्राणवायू असं म्हणण्यास हरकत नाही लागतोय. तर ते असे वर्ण कुठले आहेत, तर ते आहेत 5 वर्गातले स्पर्श व्यंजनातले पहिला, तिसरा आणि 5वा आणि अंतस्थ वर्ण. सेम महाप्राणमध्ये असं आहे की याच्यामध्ये सांगितले जे 5 वर्ग आहेत स्पर्श व्यंजनातले त्यातला दुसरा आणि चौथा वर्ग वर्ण आणि प्लस उष्म वर्ण. उष्म वर्ण कुठले आहेत रे, श, श, स, ह, हे उष्म वर्ण आहे तुमचे 4. मग इथं उष्म वर्ण किंवा श, स असं जर नाही दिलं एक्झाम मध्ये तर असं पण विचारू शकतील की शल प्रत्याहारातले असे वर्ण की कोणत्या बाह्य प्रयत्नामध्ये उच्चारले जातात. मग इथं शल प्रत्याहार दिलं तुम्हाला आठवलं पाहिजे. अरे शल प्रत्याहार म्हणजे तर श, श, सह उष्मवर्ण. उष्मवर्ण म्हटलं की महाप्राण, त्यांना उच्चारणासाठी जास्त प्राणवायू लागतो. म्हणजे आपल्याला बघा आता दुसरा आणि चौथा वर्ण जे 5 वर्ग आहेत, दुसरा चौथा कुठला आहे, हे बघा, ही पहिली लाईन त्यातला दुसरा आणि चौथा क, च, च एक येईल. त्यानंतर दुसरा कुठला आहे, चौथा, चौथा, म्हणजे असे प्रत्येक मधले 2-2-2 येतील. म्हणजे 10 झाले, हे 10, हे 10 आणि हे किती आहेत, 4, असे किती झाले, 14. म्हणजे महाप्राणामध्ये असे किती वर्ण आहेत की जे उच्चारण्यासाठी आपल्याला प्राणवायू कसा लागतो, जास्त प्रमाणात, तर ते आहेत 14. आता नंबर्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाठ करायची खरंच गरज नाही जर तुम्ही हे क्लिअर केलं. आता उष्म वर्ण म्हटलं तुमच्या तोंडासमोर आलं पाहिजे, डोळ्यासमोर आलं पाहिजे की श, श, सह शल प्रत्याहार. तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय शिकलो, जे आणि जे आज शिकवले तुम्हाला बाह्य प्रयत्नामध्ये अल्पप्राण, महाप्राण, विवार, संवार, नाद, घोष, आघोष याच्यावरच क्वेश्चन विचारला जातो. याच्या पलीकडे जे उरलेले आहेत त्याच्यावर क्वेश्चन विचारला जात नाही सहजासहजी.
आणि जे तुम्हाला दिलेले आपण स्टार्टिंगला अभ्यंतर प्रयत्न होते ते 5च्या 5 तुम्हाला लर्न करायचे. त्याच्यावर कशावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपण आज 8 ते 9 बाह्य प्रयत्न शिकलो, 11 आहेत टोटल. पण 1-2 त्याच्यावर क्वेश्चन क्वचित येतो किंवा येतच नाही, आलाच नाही आजपर्यंत. तर हे शिकलो, अल्पप्राण महाप्राण शिकलो. तुम्हाला हे महत्वाचं आहे, फक्त हे एवढं लर्न असणं ह्याच्यामध्ये. आणि हे दुसरं चौथा वर्ण आणि उष्म वर्ण. उष्म वर्ण कोणत्या बाह्य प्रयत्नात येतात, तर महाप्राण. आणि अंतस्थ वर्ण कोणत्या बाह्य प्रयत्नात येतात, तर अल्पप्राण बाह्य प्रयत्न. समजलं? ठीक आहे. त्यानंतर आपण जे सेकंड लेक्चर मध्ये आपलं उच्चारण स्थान आणि या शेवटच्या लेक्चर मध्ये जे प्रयत्न झाले त्याच्यावरती आपण एमसीक्यू बघूया की युनिव्हर्सिटीला कसे क्वेश्चन विचारले गेले ते आपण हे बघूया नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो. सेकंड लेक्चर मध्ये आपले उच्चारण स्थानचे एमसीक्यू जे इम्पॉर्टंट आहे, पेपरला कसे प्रश्न विचारले जातात ते आपले घ्यायचे राहिले होते, ते आपण घेतोय आता. बघा उच्चारण स्थानवरती क्वेश्चन कसे येतात किंवा कशा टाईपचे येतात. बघा सिंपल आहे. पहिला प्रश्न बघा, अचे उच्चारण स्थान काय. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे 8 प्रमुख उच्चारण स्थान शिकलोय ते तुम्ही त्याचे सूत्र एकदम तोंडपाठ करा. कारण त्या उच्चारण स्थानामध्ये दिलेल्या सूत्रामध्येच ते उच्चारण स्थान आणि त्यामध्ये उच्चारले जाणारे वर्ण त्या सूत्रामध्ये दिले. ते उच्चारण स्थान करण्यापेक्षा सूत्रपाठ करा, त्यामध्ये तुम्हाला उच्चारण स्थान पण होते आणि त्याद्वारे उच्चारले जाणारे वर्ण पण होत आहे. पहिला प्रश्न बघा, अ चे उच्चारण स्थान काय. आता मला सांगा, आपण एक उच्चारण स्थान मध्ये एक सूत्र बघितलंय की ज्याच्यातून अ हा वर्ण किंवा स्वर बाहेर पडतो, असं कुठला आहे. तर एक सूत्र होतं बघा, ते होतं अकुह विसर्जनीयाना कंठ. काय होतं सूत्र, अकुह विसर्जनीयाना नामकंठ. झालं, समजलं का तुम्हाला. हे जे सूत्र आहे, आता मी सांगितलं होतं तुम्हाला हे सूत्र पाठ करा. आता सांगितलं होतं जे सूत्रामध्ये शेवटचं हे असतं ते असतं उच्चारण स्थान, आणि जे स्टार्टिंगचं सूत्र असतं त्याच्यामध्ये दिलेला असतो वर्ण की जो त्या उच्चारण स्थानाद्वारे उच्चारला जातो. मग स्टार्टिंगला एक कुठल्या पण सूत्रामध्ये पहिला जो असतो तो असतो वर्ण किंवा स्वर, आणि दुसरा जो असतो तो असतो वर्ग, की त्या वर्गातले सर्व अक्षर त्या उच्चारण स्थानामधून विचारले जातात. मग अ हा वर्ण कुठल्या उच्चारण स्थानातून विचारला जातो, कंठ किंवा क चा वर्ग म्हणजे क ख ग घ न हे वर्ण हे कंठ या उच्चारण स्थानातून विचारले जातात. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा बघा, उ चे उच्चारण स्थान काय. आठवाचं सूत्र उ. उ वर्ण कुठलं होतं, त्याच्या पर्टिक्युलर लेटर किंवा स्वरांवरूनच सूत्र तयार झाले. आता अ वर्ण अकुह विसर्जनीयाना कंठ. त्यानंतर उच काय, उपपद्मानियानाम ओष्ठ. झालंय सूत्र आहे आपलं, उपपद्मानियम ओष्ठ. उपपद्मानियाना ओष्ठ म्हणजे ओष्ठ काय, ओठ काय त्याचं उच्चारण स्थान आहे. आपण ते उ जे उच्चारण स्थान आहे, सॉरी उ जे वर्ण आहे ते आपल्या कोणत्या उच्चारण स्थानातून बाहेर उच्चारतोय, तर ते आहेत ओठ. तुम्ही बघा उ उ उ म्हणून बघा एकदा, तर ते ओठांच्या माध्यमातून ते बाहेर पडते. कोणता वर्ण, उ वर्ण. तर त्याचं सूत्र आहे उपज्ञानान ओष्ठ. त्यानंतर तिसरं बघा, आता हे आठवा तुम्ही सूत्र, हे कशासाठी होतं आठवा. एकतर आता असे जेव्हा रिक्त स्थान दिले जातात भरण्यासाठी, त्यावेळेस सूत्रावरूनच तुम्ही अंदाज लावायचा की कोणतं उच्चारण स्थान असेल. ते कसं, तर मी तुम्हाला म्हटलंय स्टार्टिंगला स्वर किंवा वर्ण दिलेला असतं. दुसरा जो असतो त वर्ग असतो, त थ द ध न. बघा आता हे वर्ण उच्चारत असताना आपली जीभ कुठे स्पर्श करते. आता त थ द ध न आपली जीभ आपल्या दंताला स्पर्श करते. मग त्याचा शेवटला मी काय सांगितलं होतं, कोणत्याही सूत्रामध्ये दुसरं जे असतं ते उच्चारण स्थान असतं, पहिलं जे असतं ते वर्ण असतात. ऋतू लसा नाम दंता दंत. समजलं. हे असे रिक्त स्थान पण सूत्राद्वारे विचारले जातात. त्यामुळे जे 8 प्रमुख उच्चारण स्थान आहे त्यांचे सूत्र तुमचे तोंडपाठ पाहिजे. व चं उच्चारण स्थान काय रे, व चं उच्चारण स्थान आहे, आठवा जरा, व एकच लेटर होतं सिंगल त्या सूत्रामध्ये. वकारस्य दंतोष्टम, दंत आणि ओष्ठ. व म्हणून बघा आपली जी दंताला पण टच करते आणि ओष्ठाला पण, म्हणजेच ओठांना पण ही करते. वकारस्य दंतोष्टम हे आहे त्याचं सूत्र. त्यानंतर इथं बघा रिक्त स्थान दिली अकुह विसर्जनीयाना. आलेला क्वेश्चन आहे पीवायक्यू, अकुह विसर्जनीयाना. आता इथं झालं ना आपलं कंठ. हे अशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात. त्यामुळे तुम्हाला 8चे 8 जे प्रमुख उच्चारण स्थान आहेत ते लर्न असले पाहिजे. नेक्स्ट बघूया आपण बाह्य प्रयत्न किंवा अभ्यंतर प्रयत्नावरती एमसीक्यू कसे आलेले आहेत आणि इम्पॉर्टंट प्रश्न.
बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रयत्नावरती कसा क्वेश्चन विचारला जातो किंवा कसा क्वेश्चन बनू शकतो, हा हे 3 क्वेश्चन तुमच्या समोर दिलेत. पहिला क्वेश्चन हा पीवायक्यू ला डायरेक्टली विचारला होता की बाह्य प्रयत्नांची संख्या किती आहे किंवा अभ्यंतर प्रयत्नांची संख्या किती आहे. तोंडपाठ ठेवायचे. बाह्य प्रयत्न किती आहेत? 11 आणि अभ्यंतर प्रयत्न किती आहेत? 5. सेकंड क्वेश्चन कसा बनू शकतो बघा. उष्ण वर्ण कोणत्या बाह्य व अभ्यंतर प्रयत्नात येतात? डायरेक्टली तुम्हाला दोन्ही नाही विचारणार ते बाह्य किंवा अभ्यंतर, ते एकच विचारतील की बाह्य प्रयत्नामध्ये कोणत्या प्रयत्नामध्ये उष्म वर्ण येतात. बाह्य प्रयत्नामध्ये आपण 11 शिकलोय. त्यामध्ये बघा महाप्राण, लास्टला शिकलोय आपण महाप्राण या प्रयत्नामध्ये उष्म वर्ण येतात. त्यालाच शल प्रत्यार पण म्हणतात. आणि अभ्यंतर प्रयत्नामध्ये कुठल्या ईशत विवृत मध्ये ते कोणते उष्म वर्ण येत असतात. ईशत विवृत हे कशासाठी झालं? उष्म वर्ण. आता हे अंतस्थ वर्ण तुमच्यासाठी होमवर्क आहे, ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगायचंय की अंतस्थ वर्ण बाह्य आणि अभ्यंतर प्रयत्नात कोणते येतात. म्हणजे अंतस्थ वर्ण आठवा. आता ते कोणत्या बाह्य प्रयत्नात येतात आणि कोणत्या अभ्यंतर प्रयत्नात येतात तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचे. तर आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये आपला नवीन टॉपिक बरोबर. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.